आज मी बनवित आहे थंडीमध्ये आवर्जून खावी अशी विंटर स्पेशल मिक्स चटणी। त्यासाठी मी मुठभर शेंगदाणे तव्यावर भाजून घेतले आहेत व ते बाजूला काढून त्याच तव्यामध्ये परत तीळ आणि जवस घालून तेही भाजून घेतले आहेत। ते चांगले चटचट आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे व त्यातच कढीपत्त्याची पाने टाकून तीही चांगली भाजून घ्यायची आहेत व सर्व मिश्रण थंड करून पुन्हा ते एकत्र करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे। थंड झाल्यावरच ते मिक्सरला लावून आपल्याला फिरवायचे आहे व त्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे तिखट व मीठ घालायचे आहे। तिखट आपण कमी जास्त करू शकतो, पण ही चटणी अगदी तिखट न करता जरा कमी तिखट केली तर यातील सर्व पदार्थांचा आपल्याला योग्य चव कळते। त्यासाठी तिखट कमीच घालावे आणि अशा प्रकारे ती पल्स मोडमध्ये मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आहे। म्हणजे ती अगदी बारीक पावडर करायची नाही आहे, अगदी अशी दरदरीत वाटून घ्यायची आहे। ही चटणी अशी दरदरीत वाटून घेतली तर तिची चवही खूप छान लागते। अगदी पावडर केली तर ती अगदी पिठळ पिठळ लागते। अशा प्रकारे ही विंटर स्पेशल झणझणीत न म्हणताच चटकदार चटणी तयार आहे। तर ही आपण भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकतो। खाताना त्यामध्ये थोडेसे कच्चे तेल मिक्स करावे व ती भाकरीबरोबर व चपातीबरोबर खावी।